घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनासमोरच भर रस्त्यात प्रसूती झाली। स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाचा सर्वत्र नावलौकिक ऐकायला मिळतो, परंतु एका दुर्दैवी घटनेने विभाग चर्चेत आलाय। घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनासमोर भर रस्त्यात प्रसूती झाली। शनिवार 24 मे रोजी ही घटना घडली। विशेष म्हणजे यापूर्वी आपल्याला रुग्णालयात दाखल करून घ्या म्हणून 2 तास या महिलेची धावपळ झाली। जन्मताच आईसह या कोवळ्या जीवाला व्यवस्थेमुळे यातना मिळाल्या। बाळ कुठलीच हालचाल करत नव्हते। 9 महिने उदरात ठेवलेल्या आपल्या काळजाचा तुकडाला तसेच गुंडाळून ही अभागी माता आल्या पावली आभाळाकडे एवढे दुःख घेऊन परत गेली। हा संतापजनक प्रकार घडल्याने स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना देण्यात आलं। या निवेदनावर सहसंपर्क दुर्गा भाटी, महानगर संघटक सुकन्या भोसले, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहर संघटक भागुबाई शिरसाट, उपजिल्हा प्रमुख रेखा शहा, विधान समन्वयक रेणुका जोशी, उपसंघटक मीना थोरवे, सुनीता पाटील, विभाग संघटक बेबीताई गवंडर, मनीषा कडोकर, पाटील निर्मळा काळे, उषा निर्मल, रेखा काटोले, मीरा माने, ताराबाई वायकोस आदींच्या सह्या आहेत। आज आम्ही इथे घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो। परवा जो प्रकार झालाय डिलेवरी होताना म्हणजे डिलेवरी बाहेरच झाली घाटीच्या आवरामध्ये आणि ती महिला दगावली। आताच आम्ही इथलचे जे डीन आहेत शिवाजी शुक्रे यांच्यासोबत आमची एक बैठक झाली आहे। त्यामध्ये हे निष्पन्न झालं आहे की घाटीची मॅनेजमेंट कुठेतरी कमी पडते। म्हणजे लेबर पेन ते डिलेवरीचा जो हा काळ आहे तर या वेळेमध्ये लागणारा जो वेळ आहे याच्या म्हणजे ती डिलेवरी होईपर्यंतसुद्धा इथे त्यांचा स्टाफ नव्हता, वॉर्ड बॉय नव्हता, नर्स नव्हती, स्ट्रेचर नाही, व्हीलचेअर नाही, काहीच नव्हतं। ती प्रसूती झाल्यावरती तिथं सरांचं असं म्हणणं आहे की ती प्रसूती झाल्यावरती 2 मिनटात आमचा तिथं स्टाफ आला, सगळ्या गोष्टी झाल्या। पण ज्यावेळेस तिला लेबर पेन होत होतं, तिला कळा येत होत्या, त्यावेळेस स्टाफ कुठे होता सगळा? तर म्हणजे खूप निंदनीय घटना आहे ती आणि यांचं मॅनेजमेंट कुठेतरी कमी पडतं आहे। तर या बाबतीत घाटी प्रशासनाने विचार करावा, कारण या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातनं इथे पेशंट येतात की आम्हाला घाटीमध्ये जायचं आहे, पण ह्या प्रकारामुळे संभाजीनगरचं नाव कुठेतरी खराब झालं आहे आणि अतिशय निंदनीय आहे। त्याच्यामुळे घाटी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। धन्यवाद। मी छाया देवराज। जय महाराष्ट्र। परवा घाटी रुग्णालयात एक गर्भवती माता डिलिव्हरीसाठी आली असता तिला घाटीत ॲडमिट करून घेतले नाही असं त्यांचं म्हणणं आलं आणि 1 ते 2 तास ती घाटीच्या आवारात फिरत होती आणि फिरत असताना तिची डिलिव्हरी घाटीच्या परिसरातच झाली आणि तिचं बाळ दगावलं गेलं। आता आम्ही डीन सरांसोबत भेटलो आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली, ऐकून घेतलं। तर माझं म्हणणं आहे घाटी रुग्णालयापासून कॅमेरे आहेत, तर ज्यावेळेस हे कॅमेरे असताना यांनी कॅमेरे चेक केले का की ही महिला कधीपासून आली, हिला आत घेतलं होतं का नाही? हे कॅमेरे चेक करत असताना चेक केले पाहिजेत ना यांनी। एका गरीब कुटुंबातलं बाळ दगावतं, एका महिलेची, ज्या महिलेला आपल्या महाराष्ट्रात दुर्गेचं रूप मानलं जातं, त्या मातेची डिलिव्हरी जर भर रस्त्यावर घाटीच्या रुग्णालयात बाहेर होती आणि त्याच्यात ते बाळ दगावलं जातं। खरंच महाराष्ट्रात आज या छत्रपती संभाजीनगरचं या अशा घटनेने खरंच नाव खराब झालेलं आहे। मला असं वाटतं की इथल्या जी कमिटी मेंबर आहे, जी डीन सर, जे बाकीचे आहेत सर, त्यांनी या गोष्टीची घटनेची शहानिशा केली पाहिजेत की याच्यात चुकी कोणाची आहे। एका मातेचं तिनं आपल्या बाळाला गमावलेलं आहे, यांनी आतले कॅमेरे चेक केले पाहिजेत। सगळे कॅमेरे चेक केले होते का?